समितीचे अध्यक्ष करायचे ते महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष व्यासपीठावर बसलेले अक्षय उमेदवार श्याम भाटी उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखालचा शिवसेनेचा पक्ष, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारून काम करणारा रिपब्लिकन पक्षाच्या प्रकारचा या सगळ्यांच्या व्यासपीठातून पदाधिकारी आणि उपस्थित बोलणे ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। महाराष्ट्राचे करंट आहे आणि तो करंट महाराष्ट्र विकास आघाडीला अनुकूल आहे, मी त्यांच्याशी सहमत आहे। मी जामनेरला यायच्या आधी सातारा गेलो होतो, एक प्रचंड रणनीतीच्या ठिकाणी अध्यक्ष केली, नंतर पुण्याला गेलो होतो, पुण्यावरून अहमदनगरला गेलो, अहमदनगरवरून औरंगाबादला गेलो, औरंगाबादवरून जालन्याला गेलो आणि जालन्यावरून आज मी जामनेरला येतोय आणि संध्याकाळच्या सगळीच्या जातीने अमरावतीला जातोय। या सगळ्या ठिकाणी एक चित्र पाहिजे, नवी पिढी उत्साहानं बदल करायच्या इच्छेनं ठिकठिकाणी उभी आहे आणि कष्टकरी शेतकरी पाहिजे ती किंमत देऊन परिवर्तन करण्याची भूमिका मांडतायत आणि त्यांचा या महाविकास आघाडीला प्रचंड पाठिंबा आहे। हे आम्ही लोकांनी संघटन उभं केलं, ते देशापासून केलं, दक्षिणेतली सगळी राज्य, उत्तरेकडचे दिल्ली असो, पंजाब असो, हरियाणा असो, आसाम असो, पश्चिम बंगाल असो, असे अनेक राज्याचे नेते एकत्र केले आणि एक व्यासपीठ तयार केलं। त्या व्यासपीठाचं नाव इंडिया, भारत, आणि त्या मार्गाने आम्ही काम करायचं ठरवलं। ही एकी का करावं लागली? ही एकी करावं लागली गेली 10 वर्ष हिंदुस्थानची सूत्र ज्यांच्या हातामध्ये त्या दुनियाभर नेतृत्वाच्याकडून लोकांची सुटका करायची। आज कुठलाही वर्ग घ्या, तो दुःखी आहे, तो अस्वस्थ आहे। तुम्ही शेतीशी संबंधित असलेले घटक आहोत, काय चित्र दिसते? मला आठवत आहे की मी 2004 साली शेती खात्याचा देशाचा मंत्री झाला, शपथ घेतली राष्ट्रपती भवनावर आणि शपथ घेऊन घरी आलो। घरी आल्याच्या नंतर माझ्याकडं एक फाईल आली खात्यातनं, त्या फाईलमध्ये लिहिलं होतं की या देशाच्या जनतेला आवश्यक असणारा गहू फक्त 1 महिन्याचा शिल्लक आहे, तांदूळ 1.5 महिन्याचा शिल्लक आहे
आणि साखर 1.5 महिन्याची शिल्लक आहे. देशाचा उल्लेख कृषीप्रधान देश म्हणून केला जातो आणि कृषीप्रधान देशामध्ये 1 महिन्याचं धान्य सगळं हिंदुस्थानामध्ये ज्या काही वेळोवेळी झाले, संकट आली, निसर्गाचा कोप झाला, तर लोकांनी जगायचं कसं? त्या फाईलमध्ये लिहिलं होतं की अमेरिकेवरचं गहू आयात करा, ब्राझीलवरचं गहू आयात करा. मी अतिशय अस्वस्थ झालो की शेतकरी कुटुंबात माझा जन्म, हा भारत देश कृषीप्रधान देश, आणि आमच्या लोकांना खायला देण्यासाठी अन्न धान्य आणि अमेरिकेचं आणायचं, हे तिचं बदललं पाहिजे. आणि तो निर्धार आम्ही लोकांनी केला. आणि तो निर्धार कुठली घ्यायचा असेल तर शेतीमालाच्या किमती उत्पादन खर्चाचा विचार करून वाढवल्या पाहिजे. नवीन वेळा हे आणून शेतकऱ्याच्या भरीत दिलं पाहिजे. शेतकऱ्याच्या गावाची किंमत त्याच्या बाजारात पाहिजे. आणि हे करायची जायची ठेवली, मला पूर्ण विश्वास होता की या देशाचा शेतकरी या संकटातून देशाला बाहेर काढण्याचे राहणार आहे. ज्याचा उल्लेख या ठिकाणी उदयनरावांनी केला. मला आठवतं 1980 साली आम्ही लोकांनी शेती भ्रष्टाचारासाठी या जळगाव जिल्ह्यातून नागपूरपर्यंत आम्ही दिंडी काढली. आणि त्या दिंडीला जामनेरी आणि या भागाच्या लोकांनी प्रचंड पाठिंबा दिला होता. ते एक जागृती झाली. आणि मी शेती खात्याचं काम हातात घेतल्याच्या नंतर एक निर्धार केला की परदेशाचं धान्य आणायचं नाही. आणि ते आणायचं नसेल तर इथं उत्पादन वाढवलं पाहिजे. अनेक ठिकाण घेतले. मला आठवतं की महिनाभरात त्यावेळेला एक बातमी आली. बातमी अशी होती, यवतमाळ जिल्ह्याच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मी आश्वस्त झालो, बळीराजा सगळं हिंदुस्थानला अन्न देणारा तो आत्महत्या का करतो? सरळ दिल्लीवरून आलो नागपूरला, नागपूरवरून यवतमाळला, आणि ज्याच्या घरात आत्महत्या होती झाली त्या कुटुंबियांना भेटलं. एक भावी प्रस्थापित गेला इंग्लिश, आणि तिची 2 मुलं शाळेत शिकणारी, आणि एक मुलगी लग्नाला आली. माऊलीला विचारलं, तुझ्या माणसाने आत्महत्या का केली? तिने सांगितलं, मुलीचं लग्न ठरत होतं, आणि मुलीचं लग्न ठरत होतं, पाहुणे येणार होते. सावकार आला पाहुण्याच्या घरी, आणि त्यांनी थकबाकी होती, ती थकबाकी दिली नाही म्हणून घराची भांडी तुझी बाहेर काढली. येणाऱ्या पाहुण्याच्या समोर आमचे अभिनेते ढेंजावले निघाले. मुलीचं लग्न मोडलं, आणि ते आमच्या नवऱ्याला सहन झालं नाही, त्यांनी आत्महत्या केली. काय दिवस नसायचं शेतकऱ्याला? आत्महत्या करायची, मुलीचं लग्न मोडायचं, ते काय करतात आत्महत्या केली असेल? आणि यशस्वी बदलायचं असेल तर शेतकऱ्याच्या डोक्यावर सतत याचा फेर विचार करायची वेळ आली. दिल्लीला परत गेलो, मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते, त्यांच्याशी वाटाघाटी केल्या, आणि 8 दिवसाच्या आत हिंदुस्थानच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं 71,000 कोटीचे कर्ज माफ करत आहे. एक आधार दिला आणि त्याचा फैलाव झाला की लोकांनी उत्पादन वाढवायला प्रयत्न सुरू केले. आज या देशाचं चित्र बदललं. जो देश गहू आयात करत होता, तो देश जगाच्या 18 देशांना आज गहू पुरवतो. हे कुणी केलं?
त्या काळ्या आईची इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांची त्यांनी घाम गाळला, त्याच्यामुळे हे झालं. जो देश तांदूळ आयात करत होता, आज जगाचा तांदूळ निर्माण करणारा एक नंबरचा देश भारत ठरला. हे कुणी केलं? त्या बळीराजाने केलं. साखर संपत जगामध्ये एक नंबरचं साखरेचं उत्पादन भारताच होतं. याच्या आधी ते उत्तर प्रदेशात होत होतं, आज ते महाराष्ट्रात होते. आणि त्या महाराष्ट्राने आणि त्या देशात उत्तर प्रदेशची साखर सरायची जगाच्या अनेक देशांना पडली. या सगळं कर्तृत्व ही मेहनत या देशाच्या शेतकऱ्यांनी कष्टाने केली, त्यावेळी चित्र बदलले. पण आज काय दिसत? आज मोदी साहेबांचं राज्य भाषणं अनेक करतात, टीका टिप्पणी अनेक करतात, पण या कष्ट करणाऱ्या बळीराजाच्या संसाराला मदत होईल असे कोणतेही निकाल केले गेले. गोष्टी सांगायच्या, टीका टिप्पणी करायची. काल मी जालन्याला होतो. जालना जिल्ह्यामध्ये फरवणीला प्रधानमंत्री आले होते. आणखी काही ठिकाणी गेली, त्याची भाषणं वाचली. तर देशाचा विचार सांगण्याच्या ऐवजी जवाहरलाल नेहरूंचा टीका कर. जवाहरलाल नेहरूंनी जाऊन वर्ष किती झाली? ज्या नेत्याला जाऊन 60 वर्षापेक्षा जास्त काळ झाला, जो नेता इंग्रजांचं राज्य असताना त्यांच्या विरुद्ध महात्मा गांधीच्या विचारानं संघर्षामध्ये उतरला, आयुष्याची 11 वर्ष तुरुंगामध्ये घालवली आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा देश जगातली महासत्ता व्हावी आणि लोकशाही प्रधान देश व्हावा याच्यासाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या. आणि त्या व्यक्तीच्या संबंधी आज प्रधानमंत्री टीका टिप्पणी करतात. जवाहरलाल नेहरू आहेच नाही. नव्या पिढीला नेहरूंचं योगदान माहिती नाही आणि अशा व्यक्तीच्या संबंधी टीका करणं हे काय प्रधानमंत्र्याचं काम आहे? प्रत्येक ठिकाणी बघायचं, याच्यावर टीका कर, त्याच्यावर टीका कर, याच्यावर टीका कर, त्याच्यावर. मिळालेलं राज्य, मिळालेला अधिकार हा देशाचा आत्मविश्वास वाढवायला प्रधानमंत्र्यांनी करायचं. पण त्यांना हे लक्षात राहत नाही की आपण हिंदुस्थानचे प्रधानमंत्री आहोत. त्यांना असं वाटतं की आपण भाजपचे प्रधानमंत्री आणि त्यामुळे फक्त भाजप हा विचार त्या ठिकाणी अनेक आश्वासनं केली. त्यांनी सांगितलं माझ्या हातून सत्ता द्यायच्या वेळेला 10 वर्ष झाली त्यांच्या हातात सत्ता जाऊन, पण त्यांनी घोषणा केली की सत्ता गेल्याच्या नंतर मी महागाई कमी करतो, तेलाचे भाव कमी करतो, डिझेलचे दर कमी करतो, खताचे भाव कमी करतो. प्रत्येक गोष्टीच्यासाठी त्यांनी नवीन जोडणं सांगितलं. आणि 10 वर्ष होऊन गेल्याच्या नंतर त्याचे भाव कमी झाले नाहीत. अनेक गोष्टीचे भाव वाढले, सामान्य माणसाला संसार करणं अवघड झालं. आणि ते विचारतात शरद पवार आपने क्या किया 10 साल. आणि 10 साल प्रधानमंत्री थे मोदी साहेब, मी तर विरोधी पक्षात आणि त्यांनी काम करायचं ते केलं नाही. आणि प्रश्न मला विचारतात तुम्ही काय केलं? गमतीची गोष्ट. लोकांना एका भरत्या रस्त्यात घ्यायचं आणि मूळ प्रश्नाचं भाषण त्याला विस्मरण होईल याची खबरदारी घ्यायची. हे सुद्धा आज मोदींनी घेतलं. आणि म्हणून आज या देशामध्ये वेगळा विचार करावा लागेल. कधी वाकाशीची भाषणं, कधी इंदिरा गांधी टीका करतात, कधी जवाहरलाल नेहरू टीका करतात, कधी राहुल गांधीवर टीका करतात,
राहुल गांधींनी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पर्यायासारखा आहे. देशाचे प्रश्न समजून घेण्याच्यासाठी हा चळवळ कन्याकुमारीपासून दिल्लीपर्यंत चालत गेला आणि दिल्लीपासून उत्तरेकडे चालत गेला. लोकांना भेटला, त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी त्याचे आज प्रयत्न सुरू आहे. आणि असं असताना त्याच्या टीकाची माहिती त्याची टीका करायची. महाराष्ट्राचा विचार करा, बाळासाहेब ठाकरेंनी संघटना उभी केली मराठी माणसाच्या हिताची जबाबदारी करण्याच्यासाठी. बाळासाहेब गेले ही सगळी जबाबदारी उद्धव ठाकरेंनी आपल्या खांद्यावर घेतली. त्या उद्धव ठाकरेंच्या व्यक्तिगत हल्ले करायचे, टीका चिरफाडी करायची. तुम्ही स्वतः काय केलं ते पहिल्यांदा सांगा आणि नंतर दुसरा टीका करा. ही विचारण्याची वेळ आज प्रधानमंत्रींच्या बाबतीत आलेली आहे. आणि त्यामुळं जी व्यक्ती देशाचा व्यापक विचार करत असेल, भवितव्याच्या संबंधीचे निर्णय घेत नाही आणि आश्वासन देत आहे की 2047 साली त्या देशाचा 13वी बजली. आज आम्ही 24 सालमध्ये 47 म्हणजे आणखी किती वर्ष, किती लोक जगणार, किती लोक जाणार माहिती. आणि म्हणून आजचे राज्यकर्ते तुमच्या हिताची दखल करण्याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत नाही ही स्थिती. आज या जिल्ह्याचा आपण आलं, एकेकाळी या जिल्ह्याचं नाव एक देशामध्ये होता. काँग्रेसचा विचार या देशाने खेळत फिरत होतो. फैजपूर या ठिकाणी देशाची काँग्रेस एकत्रित झाली. महात्मा गांधींचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं, जवाहरलाल नेहरूच्या ठिकाणी हजर होते, मौलाना अब्दुल कलाम आझाद त्या ठिकाणी होते, राजेंद्र प्रसाद त्या ठिकाणी होते. ते असं ऐतिहासिक ठिकाण फैजपूरसारखं या जिल्ह्याचं आहे. नंतरच्या काळामध्ये अनेक चांगले नेते मिळाले. मधुकरराव चौधरी असतील, अनेकांची नावं त्या ठिकाणी घेता येतील. त्यांनी राज्याचा विचार केला, विकासाचा विचार केला. 10 वर्षामध्ये मोदींचं राज्य आहे. या राज्यामध्ये कोणती कारखानदारी नवीन वाढली. आज जगामध्ये एक संघटना आहे, तिचं नाव इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO. त्यांनी नुकताच जगाच्या बेकारीचा अहवाल प्रसिद्ध केला आणि त्या अहवालामध्ये असं म्हणलं आहे की हिंदुस्थानामध्ये 14 तरुण असतात, त्या 14मध्ये 87 बेकार आहेत. 87% तरुणांना आज या देशात नोकरी नाही. ती नोकरी कशी देता येईल त्यासाठी सत्तेचा वापर करणं हे गरजेचं आहे. पण गेले 10 वर्ष 15 वर्ष या राज्यात या जिल्ह्यामध्ये नवीन उद्योग धंदे नाही. टेक्स्टाईल खात आता येताना मी बघत होतो, लोक कापूस भरत होते. अनेकांच्या घरात कापूस आहे, तिला किंमत चांगली मिळाली नाही, ती मिळाली आहे अशाने त्यांचं कापूस घरात ठेवला, तो कापूस बाहेर काढतात आणि अपेक्षा ही होती की त्या कापसावर काही धंदा करता येईल. केंद्र सरकारमध्ये आम्ही लोक असताना टेक्स्टाईल पार्कची कल्पना काढली. सगळ्या राज्यांना आम्ही लिहिलं की जिथं कापूस आहे तिथं टेक्स्टाईल व्हाल करा. सत्ता बदलली, आमच्या हातातली सत्ता गेली, भाजपच्या हातात सत्ता आहे. पण या 10 वर्षामध्ये जिथं कापूस पिकतो या खांद्याच्यामध्ये एकही टेक्स्टाईल भाग निघाला नाही. तो काढला असता अधिक घासाला काम मिळालं असतं, कापसाला किंमत मिळाली असती. पण इथं होणारा टेक्स्टाईल भाग दुसऱ्या जिल्ह्यात. फळबाग योजना ही आम्ही या देशामध्ये काढली. ती फळबाग योजना काढण्याच्या आधी इथं कर्तृत्वान शेतकऱ्यांनी अतिशय चांगलं केळीचं उत्पादन केलं आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या मोहीम तयार झाली, विक्री जायला लागली.
हे इतक्या कष्टकरी शेतकऱ्याचं कर्तृत्व आज दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, अशी दृष्टी झाली, केळीचं नुकसान झालं, त्यासाठी पीक विम्याची योजना काढली, त्याच्यावरचं अनुदान शेतकऱ्याचं केळीचं पीक उद्ध्वस्त झालं तरी ते अनुदान त्यांना मिळत नाही. आणि हे सांगतात आम्ही लोकांचंही बघतो. आज सगळं सरकारी यंत्रणा आहे, तिचा उपयोग हुकुमशाहीसारखा केला. झारखंड नावाचं राज्य, आदिवासींचं राज्य, तिचं आदिवासी मुख्यमंत्री अखेर राज्याचं दुसरं मांडण्यासाठी अनेकदा प्रधानमंत्र्यांच्याकडे प्रयत्न केले, निर्णय होत नाही म्हणजे त्यांच्यावर टीका केली. आज काय झालं? लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांनी गाजवला. त्याचा परिणाम आज झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये. टीका केली म्हणून त्याला तुरुंगात. ही काही लोकशाही आहे? दिल्ली ही देशाची राजधानी. अरविंद केजरीवाल नावाचा मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम त्यांनी शिक्षण संस्थेत केलं, अतिशय चांगलं काम त्यांनी आरोग्य सेवेत केलं, दिल्लीचा चेहरा बदलण्याच्यासाठी कष्ट केले. सामान्य कुटुंबाचा हात नसतं. केंद्र सरकार सरकारी करत नाही म्हणून मोदींच्या टीका टिप्पणी केली, त्याला असं तुरुंगात टाकलं, मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं, सरकारी यंत्रणेचा वापर त्याच्यावर त्या ठिकाणी करतात. याचा अर्थ एक प्रकारची हुकुमशाही या ठिकाणी अर्थात बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली आणि या देशाच्या शेवटच्या माणसाला सुद्धा समान अधिकार दिला. त्या घटनेनं जे अधिकार प्रत्येकाला मिळाले त्या घटनेवर हमला करण्याचं काम असं मोदी सरकार करतं. ती घटना जर टिकली नाही तर तुमचं माझं भविष्य, तुमच्या माझ्या पुढच्या पिढीचं भविष्य उद्ध्वस्त झाल्याचं राहणार नाही. आज त्या घटनेवर संकट आणण्याचं काम आजच्या राज्यकर्त्यांनी केलं. आम्ही लोकांनी त्याच्यात टीका केली तर ते सांगतात की आम्ही कुठे घटनेला हात लावला. एकच उदाहरण सांगतो. आजच्या मोदी सरकारमध्ये हेगडे नावाचे एक मंत्री होते. ते मंत्री होते बंगलोर सिंग आणि त्यांनी भाषण केलं होतं. त्यांनी भाषण काय केलं की आम्हाला 400पेक्षा जास्त जागा पाहिजे, त्याचं कारण आम्हाला या देशाची घटना बदलायची आणि घटना बदलून मोदींना अधिक अधिकार द्यायचा. आंबेडकरांनी तयार केलेली घटना ही या देशाच्या ऐक्याला मदत करणारी. अशा त्या घटनेला सुरू राहायचं काम तुम्ही करत असेल तर तुम्ही मी सामुदायिकपणानं शक्ती उभी करू आणि घटनेला धक्का लावणाऱ्या प्रवृत्तीला उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही स्वस्थ नाही ही भूमिका घेऊन आपण कामाला लागू. हा अर्ज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर आणि त्यासाठी ही निवडणूक महत्वाची. मी सांगितलं मी काही जिल्ह्यात जाऊन आलो. जाहीर ठिकाणी मला शिक्षण दिसते. लोकांना बदल पाहिजे, लोकांना मोदी नको, लोकांना हुकुमशाही नको, लोकांना नेहरूने, गांधीने, इंदिराजीने जी लोकशाही दिली आहे, मूलभूत अधिकार दिला, तो दर्शन करायचा आहे. आणि तो दर्शन करायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून जी आघाडी केली त्याच्यामध्ये ठाकरे असतील, उद्धव ठाकरे, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, डावे कम्युनिस्ट असतील, रिपब्लिकन पक्ष असतील, आम्ही सगळे जर एकत्र राहू आणि एक जबरदस्त शक्ती या राज्यात उभी करू की जेणेकरून घटनेला आम्ही धक्का लावून देणार नाही. आणि त्या कामात तुमची मदत पाहिजे आणि त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची. मला आनंद आहे की श्रेया भारतांच्या सारखा एक शेतकरी कुटुंबाचा आहे, व्यावसायिक म्हणून ओळखला जाणार व्यक्तीच्या उमेदवारीवरून तुम्हा सगळ्यांच्या समोर सादर केली. त्यांची खून सुतारी वाजवणारा भाग असते आणि त्या खुल्यावरती वचन जाऊन मोठ्या वचनच्याला विजय करा. मी तुम्हाला खात्री देतो की महाराष्ट्रात ठिकठिकाणी ही अवस्था आहे, लोकांचा पाठिंबा आहे आणि हे चित्र
नुसतं एकट्या महाराष्ट्रात नाही, दक्षिण महाराष्ट्रात आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम ही मोदींची हुकुमशाही राजवट लोक उद्ध्वस्त केल्याचं राहणार नाही. ते ऐतिहासिक काम करावं अशाच प्रकारचा आग्रह या ठिकाणी मी करतो आणि माझे 2 शब्द सांगतो.